बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, तर बहुपदींचा भागाकार विचारात घ्यायचा आहे. तर आता आपलं चॅप्टरचं नावच काय बघा, बहुपदींचा भागाकार. बहुपदी म्हणजे काय आपण बघितलं. बहुपदीमध्ये आपल्याला कोटी म्हणजे काय असते, सर्वात मोठा घातांक असतो. आणि आता बघा, याच्यामध्ये एकूण आपल्याला 3 प्रकारचं बहुपदींचा भागाकार विचारात घ्यायचा आहे. तर 3 प्रकार कोणते कोणते? तर पहिला प्रकार आपल्याला बघायला मिळतो एकपदीला एकपदीने भागणे. एकपदीने भागणे. बघा, पहिला भाग कोणता आहे? एकपदीने भागणे. दुसरा प्रकार येतो बहुपदीला एकपदीने भागणे. एकपदीने भागणे. आणि तिसरा प्रकार येतो तो म्हणजेच काय आहे, तर बहुपदीला द्विपदीने भागणे. द्विपदीने भागणे. पाय सगळ्यांचं परत होतं तसं जाग्यावर जाया पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिला भाग मिळतो तो म्हणजेच काय, एकपदीला एकपदीने भागणे. याचा आपण विचार करणार आहोत. आता एकपदीला एकपदीने भागण्यामध्ये काय, तर उदाहरणार्थ बघा, पहिल्यांदा एकपदी आपल्याला कशा पद्धतीने मिळेल. उदाहरणार्थ 15x वर्ग भागिले 5x असं तुम्हाला जर दिलं, तर लक्षात ठेवायचं ही पण एकपदी आहे आणि ही पण एकपदी आहे. ह्या एकपदीला बघा, एकपदी भागिले काय केलंय, परत एकपदीच आहे. म्हणून बघा, वरती टायटल काय टाकले आपण, एकपदीला एकपदीने भागणे. मग आपण साधा भागाकार घ्यायचा आहे. तर काय करायचं इथं बघा, 15x वर्ग आणि इथं किती येणार सांगा, 5x. पहिल्यांदा बघा, ह्या अंकांचा विचार करायचा. पहिल्यांदा ह्याचा काय विचार करायचा नाही. 5 ला कितीनं गुणल्यानंतर 15 येईल, 3 म्हणून पहिल्यांदा 3 इथं लिहायचं आणि 5 त्रिक काय करणार, 15. आता बघा, x ला कितीनं गुणल्यानंतर x वर्ग येईल, तर x न गुणल्यानंतर 2 न नाही, x गुणिले x म्हणजे x वर्ग होतं, लक्षात ठेवायचं. म्हणून बघा, 3 गुणिले 5 काय झाले, 15 आणि x गुणिले x काय झाले, x वर्ग. यांची वजाबाकी काय ना सांगा, 0. आणि त्यामुळे भागाकार किती आला आपला, 3x. म्हणून लक्षात ठेवायचं 15x वर्ग. एक मिनिट मी इथं लिहितो, हे काढून टाकतो, काय आपल्याला गरजेचं नाही आहे. ठीक आहे. तर 15x वर्ग भागिले 5x बरोबर काय मिळणार सांगा तुम्हाला, 3x. हा तुमचा भागाकार असणार आहे. बघा, एकदम साध्या सोप्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. हे झालं तुमचं पहिलं उदाहरण. तसं आपण दुसरं उदाहरण इथंच घेऊया. तर समजूया आपण 50p वर्ग किंवा p घन घेऊया आपण, p घन भागिले 10p असं तुम्हाला दिलं. तर काय करणार बघा, परत भागाकाराचं चिन्ह घ्यायचं. 50p घन आणि इथं किती आहे बघा, 10p. पहिल्यांदा बघा, कोणाचा विचार करायचा, अंकाचा. 10 ला किती गुणल्यानंतर 50 येणार, 5, म्हणून इथं 50 झालं. आणि p ला किती गुणल्यानंतर p घन येईल, p च्या वर्गानं गुणल्यानंतर, लक्षात ठेवा. मग p च्या वर्गाने गुणल्यानंतर इथे काय येणार, p घन. आणि ह्या दोघांची वजाबाकी किती येणार, 0. म्हणून बघा, ह्या दोघांचा भागाकार बरोबर किती येणार, तर 5p चा वर्ग. ठीक आहे. असंच आपण जर आणि काही उदाहरण घेतली, तर उदाहरणार्थ बघा, वजा 20x चा चौथा घात भागिले 2x चा दुसरा घात. काय केलं, दुसरा घात. आता काय होणार सांगा आपल्याला, परत भागाकार करायला पाहिजे. कशा पद्धतीने येणार, वजा 20x चा चौथा घात कितीनं बघायचं आहे, 2x वर्ग. आता 2 ला कितीनं गुणल्यानंतर वजा 20 येईल, नुसतं 10 नाही, वजा 10. वजा 10 न गुणल्यानंतर काय येणार, वजा 20. आणि x वर्गला कितीनं गुणल्यानंतर x चा चौथा घात येईल, x वर्ग न गुणायला पाहिजे. म्हणजेच काय ना, x वर्ग गुणिले x वर्ग किती येणार, x चा चौथा घात. आणि मग यांची काय होणार, वजाबाकी. वजाबाकी म्हणलं की इथं अधिक चिन्ह येणार. आणि बघा, ह्याचं वजा चिन्ह आहे आणि ह्याचं अधिक चिन्ह आहे. चिन्ह भिन्न असली की काय करायचे असते, वजाबाकी. आणि त्यामुळे काय होणार, 20x चा चौथा घातला 20x चा चौथा घात निघून जाईल, उत्तर काय 0. आणि त्यामुळे यांचा भागाकार आपल्याला किती मिळेल, वजा 10x चा वर्ग. आता बघा, हे झालं तुमच्या साध्या पद्धतीनं. ठीक आहे. आता मी बघा, याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करतो की आपण हे पटकन कसं सोडवू शकतो. तर याच्यासाठी आपण काय करूया, मगाची जी गणित आहे ती तर मांडूया. ठीक आहे. पहिलं गणित कोणतं आहे आपलं, तर 15x वर्ग भागिले
5x. तर बघा काय करायचं, 15x वर्ग लिहायचं भागिले काय करायचं 5x, म्हणजे भागिले म्हणजे काय छेदात. आता काय करायचं डायरेक्ट इथं काय बघायचं नाही, 5 एके 5 5 त्रिक 15. आणि बघा इथलं एक एक्स गेलं आणि इथलं काय होणार सांगा, एक एक्स निघून जाईल. किंवा तुम्हाला लक्षात येत नसेल तर काय करा, 3x वर्ग भागिले काय येणार x. आता हे कसं लिहू शकतो रे आपण, 3 गुणिले x गुणिले x. चालेल काय, x वर्ग म्हणजे x गुणिले x आणि त्याला भागिले काय बघा x. ह्यातलं एक x आणि ह्यातलं एक x गेलं, शिल्लक काय राहिलं 3x. आलं डोक्यात काय केलंय. आता बघा दुसरं पण गणित तसंच, मगाचंच गणित याच्यामधलं कोणतं आहे, 50p घन 50p घन भागिले भागिले किती आहे बघा आपलं 10p. ठीक आहे, डायरेक्ट सुद्धा मांडू शकताय. काय केलं बघा, 50p चा घन भागिले 10p. बरोबर कसं लिहायचं बघा, 50 गुणिले p गुणिले p गुणिले p भागिले काय होणार 10 गुणिले p. ह्यातलं एक p ह्यातलं एक p निघून गेलं आणि 10 5 चा काय होणार सांगा 50. किती शिल्लक राहिलं रे, इथलं 5 आणि p गुणिले p म्हणजे p चा वर्ग. ठीक आहे, तिसरं गणित आपण कोणतं घेतलं होतं, तर -20 x चा चौथा घात भागिले 2x चा वर्ग. कसं ना बघा, -20 x चा चौथा घात भागिले 2x वर्ग. कसं लिहिणार, -20 गुणिले x गुणिले x गुणिले x गुणिले x भागिले 2 गुणिले x गुणिले x. आता बघा 2 ने इथं भाग दिला की काय होणार -10 आहे का. इथं भाग दिला मी डायरेक्ट -10 आणि इथं काय होणार एक एक्स गेलं, इथलं एक एक्स गेलं, इथलं एक एक्स गेलं, इथलं एक एक्स गेलं, राहिले किती 2 एक्स राहिले म्हणजे x चा वर्ग झालं. मगाचं उत्तर आपल्याला मिळालं. हे या पद्धतीने काढू शकताय. परंतु हे ऍक्च्युली कसं काढलं काय केलं तर लक्षात ठेवायचं, अंकानं अंकाचा भागाकार केला आणि इथं लक्षात ठेवायचं, इथं जो काय आहे लक्षात ठेवायचं, भागाकार करतो म्हणजे आपण काय करतो रे, तर लक्षात ठेवायचं a चा जर m घातांक असेल भागिले भागिले तुम्हाला a चा जर n घातांक मिळत असेल तर तुम्हाला एक सूत्र मिळतं a चा m वजा n घातांक. काय मिळतो m वजा n. मग बघा इथं x चा चौथा घातांक आहे, इथं x चा दुसरा घातांक आहे. x च्या चौथ्या घातांकातून x चा दुसरा घातांक वजा झाला म्हणजे 4 मधनं 2 गेले, राहिले किती 2. हे लक्षात घ्या. इथं किती होतं बघा, p चा तिसरा घातांक, इथं p चा एक घातांक आहे. p च्या तिसऱ्या घातांकातून p चा एक घातांक म्हणजे एक वजा गेलं, 3 मधून एक गेलं, राहिले किती p चा दुसरा घातांक. हे इथं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ह्या गोष्टी आपण याच्या अगोदर बघितलेल्या आहेत. तर लक्षात ठेवा, या पद्धतीनं आपल्याला काय मिळतं, एक पदीला एक पदीनं भागलं जातं. एकूण आपल्याकडे 3 पदीनं भागणं, बहुपदीला एक पदीनं भागणं आणि बहुपदीला द्विपदीनं भागणं. त्यातलं आपण काय बघितलं, एक पदीला एक पदीनं भागणं असं बघितलेलं आहे. ओके, हे घेऊन टाका. लक्षात आलं का.